नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी आहे. 26 ऑगस्ट 2024 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 28, 29 30 ऑगस्ट दरम्यान 3 दिवस थोडं हवामान कोरडं राहील, पण परत 31 पासून पुन्हा 4-5 तारखेपर्यंत 4-5 सप्टेंबर पर्यंत पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे. म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येलेत, पण कसं आहे अगोदर तुम्ही मागच्या मेसेजमध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला 2दा येऊन जाणार आहे, म्हणजे 27 तारखेपर्यंत 2 वेळेस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 27 तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता. मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की यापुढे अंदाज विचारत असताना एक सोपं गणित लक्षात द्यायचं. आपलं पीक काढायला आला की लगेच 3 दिवसांना पाऊस येणार. आता तुम्ही बघा ह्या 4-5 दिवसाखाली मुगाचं पीक काढायला आलं तर लगेच पाऊस सुरू झाला. आणि याच्यानंतर आणखीन एक ऑब्झर्व करा. आता ह्या 4 ते 5 दिवसांमध्ये 28-29 दरम्यान लातूर जिल्हा इकडल्या भागातलं उडीदाचं पीक काढायला येणार आहे. लगेच बघा 2-3 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडतो. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांनी पाऊस येणार. हे निसर्ग शेतकऱ्यांना पाऊस येईलचं लक्षण सांगतो. अचानक वातावरण बदललं लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.